तुम्हाला कधी प्रश्न पडतो का आपण खरंच थकलो आहोत कामामुळे? की आपण थकलो आहोत स्ट्राँग असल्याचं नाटक करत करत? कधी मन म्हणतं, "बस आता, नाही जमत आहे." आणि लगेच दुसरा आवाज म्हणतो, "नाही, अजून प्रूव्ह करायचं आहे." आपण स्ट्रेस्ड आहोत की फक्त सेन्सिटिव्ह? आपण कमजोर आहोत की फक्त खूप दिवसांपासून शांत आहोत? जर हे प्रश्न तुमच्या डोक्यात कधी फिरले असतील, तर पुढची गोष्ट कदाचित तुमचीही असेल. नमस्कार, मी स्वामींची साक्षी. कॉर्पोरेटच्या जगात टिकायचं कसं हे शिकवणाऱ्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. एक मुलगी होती कॉर्पोरेटमध्ये नवीन, स्वप्नांनी भरलेली, उत्साहाने ओसंडलेली. पहिला महिना छान गेला, पहिली सॅलरी, पहिलं ॲप्रिसिएशन मिळेल. पण हळूहळू बदल झाला. मीटिंग्ज वाढल्या, डेडलाईन्स जवळ आल्या, टार्गेट ॲग्रेसिव्ह झाले आणि नकळत कंपॅरिझन सुरू झालं. तो जास्त फास्ट आहे, ती जास्त कॉन्फिडंट आहे. ती अजूनही हसायची, पण आतून ती स्वतःलाच प्रश्न विचारायला लागली. एक दिवस ती खूप थकली. कामामुळे नाही, तर सतत स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नांमुळे. रात्री लॅपटॉप बंद झाला, पण मेंदू नाही. मी पुरेशी नाही का? मी मागे पडतेय का? लोकं खरंच माझ्यावर विश्वास ठेवतात का? त्या रात्री तिला एक जाणवलं. ती फेल्युअरला घाबरत नव्हती. ती स्वतःची किंमत हरवण्याला घाबरत होती आणि ते जाणवल्यावर सगळं बदलायला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी ऑफिस तसंच होतं. बॉसही तसाच, कामही तसंच, प्रेशरही तसंच. पण ती बदलली होती. तिनं ठरवलं, मी कंपॅरिझन कमी करणार. मी प्रिपरेशन जास्त करणार. मी 100% देणार. पण स्वतःला त्रास देऊन नाही. कामाच्या वेळेत पूर्ण फोकस करून. काम संपलं की गिल्ट नाही. मी परफेक्ट नसले तरी चालेल, पण मी प्रामाणिक आहे, हे पुरेसं आहे. हळूहळू कॉन्फिडन्स परत आला. कारण ती इतरांशी रेस करत नव्हती. ती कालच्या स्वतःपेक्षा बेटर व्हायचा प्रयत्न करत होती. कॉर्पोरेट बदलणार नाही, प्रेशर कमी होणार नाही, पण माइंडसेट बदलला, की जग बदलल्यासारखंच वाटतं. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो, वास्तव भयानक असू शकतं, पण आपण त्यापेक्षाही मजबूत आहोत. जर व्हिडिओ तुम्हाला जोडला गेला असेल, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. कारण ही फक्त एक गोष्ट नाही, हा तुमचा प्रवास आहे आणि अजून खूप पानं बाकी आहेत.